सध्या गेवराई तालुक्यातील घरकुल वाळू घोटाळा चांगलीच मान वर काढतोय। याच्यात झाले असं, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जे आहेत यांनी 19 जणांवर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। पण मेन जो सूत्रधार आहे, मेन जो आखा आहे, तो आखा आहे गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे। आता तो मेन गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे आणि निवेदन देखील दिलं आहे कलेक्टर सरांना। माझ्यासोबत काही लोक आहेत गेवराईचेच, त्यांनी हे निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना। काय सांगाल, आज निवेदन दिलं आहे तुम्ही, मेन आका जो आहे हा संदीप खोमणे, पण अजूनसुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आहे। काहीतरी मिली बघत आहे ना, कुणाला तरी वाचवण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे। आमचा असा आरोप आहे की कलेक्टर साहेबांचा याच्यामध्ये हात आहे। तुम्ही 19 जणांवर गुन्हा दाखल करता, थातूर मातूर छोट्या छोट्या माशांना तुम्ही हे करता, मग मेन मासा का मग तुमच्या गळाला फसत नाही, म्हणजे काहीतरी दडलं आहे, कुठंतरी पाणी मुरतं आहे। आमचा असा आरोप आहे, तुम्ही याच्यावर तात्काळ कारवाई करा, नसता आम्ही तीव्र स्वरूपाचं गोदावरी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील सर्व पक्षीय विविध संघटनांचे, पक्षांचे, विविध जाती धर्माची लोक या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन उभारू। आमच्या माय मावल्या, आमचे छोटे मोठे भाऊ ह्या हैवानी उडवलेले आहेत, हे तुम्हीसुद्धा पाहिलेलं आहे आणि जॉन्सन साहेबांनीसुद्धा पाहिलेलं आहे। पण झोपेचं सोंग घेऊ नका जॉन्सन साहेब, आमचं तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही तथ्यहीन बोललात। तुम्ही सांगितलं आहे की हे ह्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत, तुम्ही तपासणी केली आहे। तुम्ही तपासणी का केली? जर हे नव्हते तर तुम्ही तपासणी करायला नव्हती पाहिजे, म्हणून कुठंतरी काहीतरी दडलं आहे। याचा बिमोड करण्यासाठी गोदावरी बचाव आंदोलनाच्या वतीने मोठं स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडू। असं का वाटतं की कलेक्टर विवेक जॉन्सन जे आहेत हे गुन्हा दाखल करत नाही आहेत? त्यांच्याकडे काही प्रूफ वगैरे असे नाही आहेत का संदीप खोमण्याच्या विरोधात? आता पुराव्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राक्षस भवनच्या लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत आणि तालुक्यातल्या गेवराई तालुक्यातल्या सगळ्या घटकांना माहिती आहे की त्या ठिकाणी स्वतः तहसीलदार यांनी उभा राहून ते लोडर असतील, JCB असतील, त्यांनी वाळू भरून दिली आणि ते काही एक दिवस नाही चाललं, तब्बल 12 ते 15 दिवस त्या ठिकाणी सर्रास दिवस आणि रात्र वाळू उपसा सुरू होता। कोणी जर आडवं आलं, त्या गावातले काही लोक आडवं देखील आले की अरे हे काय चालू आहे, आमच्याकडे यांचे अंत्यविधीचे विषय आहेत तिकडं। ते खोमणे म्हणले की याची मी परमिशन आहे माझ्याकडं घरकुलधारकाला वाळू द्यायची, आणि त्यानंतर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मेन्शन केलं आहे की माझा कसल्याही प्रकारचं या ठिकाणी आम्ही हे अलॉट केलेलं नाही। मग हे एक गंभीर गुन्हा आहे। त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना नोटीस जी दिली, त्या नोटीसमध्ये मेन्शन केलं आहे की यांनी रस्ता अवैधपणे केला आहे, प्रदूषण महामंडळाचे सगळे नियम पायदळी तुडवलेत, भविष्यामध्ये नदीचं पात्र बदललं आहे, जे की अतिशय गंभीर गुन्हा आहे। या ठिकाणचे हे सगळे नोटीसमध्ये मेन्शन केल्यानंतर असं काय घडलं की त्याच्यानंतर त्यांना खोमणेंलाच नेमकं वगळलं गेलं आणि थातूर मातूर 2-4 कर्मचारी जे की ऑलरेडी त्यांचंच कलेक्शन करीत होते खोमणेंचं, त्या 2-3 लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना ॲटोमॅटिकली बाजूला केलं गेलेलं आहे। परंतु या ठिकाणी जर ज्यावेळेस 100 कोटीची वाळू उपसली गेली, हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचाच अहवाल आहे, असं नाही की आम्ही बोलतो आहे। मग त्यांनी स्वतः सांगितलं आहे, तर हे काय ऑपरेटर आणि तलाठी मंडळ असे छोटे कर्मचारी करू शकत नाहीत। हे सर्वस्वी एक तालुक्याचे हेड म्हणून महसूल त्या ठिकाणचं जे काय गौणखणीचा सगळा विषय ते वाचवण्याची जबाबदारी असणारे प्रमुख हे स्वतः तहसीलदार आहेत आणि 100 कोटीचा विषय असल्यामुळं ही सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार यांची होती। त्याच्यामुळे या ठिकाणी स्वाभाविकपणे तालुक्यातल्या सगळ्या घटकांचं म्हणणं आहे की तहसीलदार खोमणे या ठिकाणी आरोपी झाले पाहिजेत। 100 कोटीची जी वसुलीपात्र रक्कम आहे, जशी टेंडरधारकाकडून होती ज्या अतिरिक्त उपसा झाल्यावर, ती वसुलीपात्र रक्कम यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढून यांच्या पगारीतून ती वसूल झाली पाहिजे। आणि दुसरा याच्यामध्ये एक चूक झाली या प्रशासनाकडून, त्यांनी पोलीस स्टेशन जे आहे ते चकलांब्याला गुन्हा दाखल केला, याचा रजिस्टर जे गुन्हा केला चकलांब्याला। चकलांबा पोलीस स्टेशन ऑलरेडी त्या ठिकाणी वाळूचं कलेक्शन करतं आहे, त्यांचा एक कर्मचारी सध्या याच्यामध्ये आरोपी आहे। तर हा गुन्हा आम्ही प्रामुख्याने आत्ता जिल्हाधिकारी साहेबांना जी मागणी केली की याच्यामध्ये SIT नेमा आणि हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे द्या किंवा स्वतंत्र SIT नेमून चौकशी करा, तरच याच्यामधल्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित होतील आणि भविष्यात कोणी अशी हिंमत करणार नाही, असं आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितले। एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या अशा पण चर्चा रंगल्या होत्या की संदीप खोमणे जे आहेत स्वतःच्या बचावासाठी मुंबईची वारी करतायत सध्या। आपलं जे प्रश्न आहे तो अतिशय योग्य आहे, कारण संदीप खोमणे हे मुंबईची वारी करतात। संदीप खोमणे गेवराई तालुक्यामध्ये ज्यावेळेस वाळूचं सिंडिकेट त्यांनी राबवलं, त्यावेळेस संदीप खोमणे सांगत होते की मला मंत्रालयात बसलेल्या एका मंत्र्याचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला नाव घ्यायला आम्ही कोणत्या मंत्र्याला, संत्र्याला आणि फंत्र्याला घाबरत नाहीत। का तर आमच्या या ठिकाणी 1600 लोकांची वाळू त्या संदीप खोमणेंनी खाल्ली, कोणाच्या मध्यस्थीने खाल्ली, कोणाच्या आशीर्वादाने खाल्ले। आज बीडमधल्या एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये बातमी आली आणि त्या बातमीमध्ये नाव आलेलं आहे की दत्ता मामा भरणे यांनी संदीप खोमणेला 100 कोटी खाण्याचा आशीर्वाद
आशीर्वाद दिला आहे का काय म्हणून. तर याच्या मागं दत्ता मामा भरणे आहेत. दत्ता मामा भरणे यांनी स्वतःची प्रतिमा मलिन करून घेऊ नये आणि संदीप खोमनेला पाठीशी घालू नये. घरकुलधारक अतिशय गरीब आहेत, त्या घरकुलाला 5-5 ब्रास वाळू मोफत द्यायचं तुम्ही राज्य सरकारने सांगितलं आणि संदीप खोमने त्या ठिकाणी वाळू घाटावर जातो, पेपरला वर्तमानपत्राला बातम्या छापून आणतो की मी घरकुलधारकाला 5 ब्रास वाळू मोफत वाटत आहे. त्याला पुरस्कार घ्यायचा होता. आणि मग कलेक्टरकडे आम्ही आज ज्यावेळेस गेलो की त्याला गुन्ह्यातून का वगळलं, तर कलेक्टर म्हणतात त्याच्या विरोधात काही पुरावा नाही. अरे त्याच्या विरोधात काही पुरावा नाही, सगळ्यात महत्त्वाचा पुरावा की राक्षस भवनमधून जी 25,000 ब्रास वाळू उपसली त्याला तुमची परवानगी नाही. आणि परवानगी नसताना स्वतः कलेक्टरची परवानगी नसताना सुद्धा तहसीलदार वाळू वाटतो, जाऊन वाटतो, स्वतः वाटतो. इथंच तो गुतलाय. हेच सगळ्यात मोठं त्या ठिकाणी आरोप त्याच्यावर आहे. याच्या अंतर्गतच अगोदर त्याला निलंबित करायला पाहिजे आणि नंतर मग त्याच्याकडून सक्तीने 100 कोटीची वसुली करण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याला दत्ता भरणे यांच्यामुळं संदीप खोमनेला पाठीशी घालत आहेत असं वर्तमानपत्रातून आज आम्हाला बीडमध्ये वाचायला मिळत आहे. म्हणून आम्ही कलेक्टरांची भेट घेतली होती. तुम्ही आज निवेदन दिलं आहे यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून, खोमने यांच्यावर. जर का गुन्हा दाखल नाही केला कलेक्टरनी तर मग पुढं काय, पुढची मागणी काय असणार? याला पर्याय एकच, इतके सढळ आणि उघड पुरावे असताना जर तहसीलदार साहेब यांना वाचवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर गोदावरी बचाव समितीच्या वतीने कलेक्टर ऑफिससमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. कारण मी ज्या गोदावरी पट्टा आहे त्या खुद्द गोदावरी पट्ट्यातला आहे. दिवस रात्र काय चालतं याचे पुरावा मी कलेक्टर साहेबाच्या व्हॉट्सअपवर टाकले असतानासुद्धा ते 1 जानेवारीपासून त्यांनी डोळेझाक केली. याचा अर्थ तहसीलदार खोमने यांना कलेक्टर साहेबाचा उघड पाठिंबा आहे. आणि मुख्य उद्देश जो आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, याचा अर्थ कलेक्टर साहेबवर सुद्धा मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण त्यांच्या परवानगीशिवाय खाली झालेलं आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. 25,000 रुपये म्हणजे नॉट अ जोक. इतकी वाळू उचलली असताना मीडियावर माहिती गेली, कलेक्टर साहेब याच्यावर काय ॲक्शन घेत नाहीत. याचा अर्थ कलेक्टर साहेब स्वतः तहसीलदार खोमने यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर यांना असं गुन्हा नाही दाखल झाला तर यापुढे तहसीलदार खोमनेच्या विरोधात आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या विरोधात याच कलेक्टर ऑफिस पुढे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्या दिवशी हे पण झालं होतं, नागझरीचे सरपंच आहेत, मी कालसुद्धा त्यांना बोललो. त्यांनी तक्रार दिली म्हणून वाळू माफियांनी त्यांच्या बायका लेकरासमोर त्यांना मारलं गेलं. नागझरीचे सरपंच आहे ते नारायण शिंदे. टक्के बरोबर आहे. ते अतिशय जबाबदार सरपंच आहेत, सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर वाळू माफिया हल्ला करतात. ते वाळू माफिया हल्ला करतात. वाळू माफिया आणि प्रशासनाची मिलीभगत आहे आणि ह्याच्या जोर यांना माहिती आहे गुन्हे दाखल होत नाहीत, काही नाहीत. मग हे गुन्ह्याचं डायव्हर्शन करतं. इथलं आमचं जे पोलीस प्रशासन आहे हे गुन्ह्याचं डायव्हर्शन करतं. जे आरोपी आहेत त्यांच्यावरनं गुन्हा करतात, जे लढत आहेत आंदोलक त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे. जसे की आता ते केनीमध्ये गंगा ते मुलगा वारला आहे त्याच्या वाळूमध्ये, त्यानंतर एक जणाचा ॲक्सिडेंट हायवाने झाला आहे, त्याचा इंडिकाने दाखवला आहे. गुन्ह्याचं डायव्हर्शन मोठ्या प्रमाणात होतं आहे. आणि सगळ्यात मोठं तुम्ही जे विषय छेडला आहे ना, आमच्या तालुक्याची प्रचंड मोठी बदनामी होती. क्राईम रेशो गेवराचा एवढा प्रचंड वाढला आहे. हे क्राईम रेशो वाढण्याचं मुख्य कारण हे प्रशासनातले जे वाळू चोर आहेत, हे तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील आणि हे RTO असतील, पोलीस प्रशासनातले लोक असतील, यांच्यामुळं क्राईम रेशो प्रचंड वाढला आहे. 379 ते 200च्या आसपास गुन्हे रजिस्टर होत आहेत. मारहाणीचे गुन्हे रजिस्टर होत आहेत. त्या ठिकाणी विना नंबरच्या हायवा सर्रासरित्या फिरत आहेत. हे अतिशय मोटर व्हेकलमधला मोठा गुन्हा आहे विना नंबर. परंतु सर्रास 200 ते 300 हायवा, त्याला जिल्हा ट्रॅफिक रोकत नाही, त्याला महामार्ग पोलीस रोकत नाही, कोणी रोकत नाही. हे सगळं जे चालू आहे हे अतिशय भयानक आहे. म्हणजे ज्याला काय म्हणू आपण की मागल आपण म्हणायचो बिहारला लाजवेल अशा प्रकारचं एक मोठं चॅनल उभं राहिलं आहे आणि याला सर्वस्वीय प्रशासन जबाबदार आहे आणि याला वाळू माफिया जबाबदार. त्याच्यामुळे सरपंचासारख्या माणसावर हल्ला करण्याची यांनी डिलिंग केली. एका शिक्षकाला हाणलं यांनी. बोरगाव या ठिकाणी तो बिचारा कोकणात नोकरीला आहे, ते गावी आला, त्याच्या दारातून गाडीत असलं, त्यांनी विरोध केला तर त्याला त्या मुंगीकडच्या पोरांनी वाळू माफियांनी मारलं आणि पोलीस प्रशासन त्याला धमकी देत की गुन्हा दाखल करू नको, नाही तर तुलाच आम्ही अडचणीत आणू. अशा रोज वारंवार घटना तिथं घडत आहेत. हे फार डेंजर स्वरूपाचं आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व पक्षाचे, सर्व पदाधिकारी, सर्व जाती धर्माचे आम्ही सर्व मिळून या ठिकाणी पुढाकार घेतला आहे आणि आमचे गेवराचे आमदार यांनी देखील याच्यात यावर्षी लिडिंग केली. त्यांचं देखील उलटं आम्ही कौतुकच करू ह्या विषयापुरतं तरी, की त्या खोमनेच्या बाबतीत त्यांची भूमिका हे आहे. परंतु त्यांच्या हातावर गुन्हा झाला नाही हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या लढाईमध्ये या ठिकाणी उतरलो आहोत. आम्हाला खोमने निलंबित होणं गरजेचं आहे, खोमनेवर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण खोमनेचा आमचा वैयक्तिक वाद नाही आहे, पण ते प्रातिनिधिक स्वरूपातला एक कर्मचारी आहे.
परंतु हे जर नाही घडलं तर येणारा काळ अतिशय डेंजर असणार आहे गेवराई तालुक्यासाठी, महाभयानक असणार आहे. आणि त्यासारखे सरपंच असेल असे रोज तुम्ही जे विषय काढला आहे, सरपंचासारख्या माणसावर हल्ले होण्याचं कारण हे प्रमुख ही साखळी जुळली प्रशासन आणि वाळू माफियाची. त्याच्यामुळे या घटना घडत आहेत आणि या घटनेला रोख आम्ही सर्वपक्षीय म्हणून लावतो. झालंय असं, हे वाळू माफिया झालं, हप्ते घेऊन वाळू विकू देणारे कर्मचारी झालं, अधिकारी झालं, ह्यांच्यामुळं काय होतं, गेवराईच्या चांगल्या बातम्या तर येत नाहीत, पण गेवराई नाहक बदनाम नक्की होते. आता स्थानिकचे जे मतदारसंघाचे आमदार आहेत विजयसिंह पंडित, हे पावसाळी अधिवेशनात आता हा प्रश्नसुद्धा उपस्थित करणार आहेत. दुसरी गोष्ट काय की खोमने हा मेन आका आहे ह्या वाळू प्रकरणातला, पण अजून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. म्हणून आज यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले. जर का कलेक्टर सरांनी जर का या निवेदनाची पुष्टी केली नाही किंवा जर का खोमनेवर जर का गुन्हा दाखल केला नाही तर हे लोक आंदोलनसुद्धा करणार आहेत. एकंदरीत पण ह्या प्रकरणात होतंय असं नाहक संपूर्ण महाराष्ट्रात ह्या वाळू प्रकरणामुळे गेवराई तालुका हा बदनाम होतो आहे. बीड जिल्हा तर बदनाम आहेच, त्यात आता ह्या नवीन तालुक्याची भरती आली म्हणजे गेवराई. आता नेमकं हे सरकार आणि प्रशासन खोमनेवर गुन्हा दाखल करणार का, आणि हे वाळू माफिया झालं, हे हप्ते घेऊन वाळू देणारे भ्रष्टाचारी कर्मचारी झालं, ह्यांच्या नांग्या ठेचल्या जाणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बाला शिंदे, लोकाच्या TV पाहताय आपण बीडमध्ये मी सध्या.